तर लोकांचं काय म्हणणं आहे, आपलं काय म्हणणं आहे, आपण त्यांच्यासाठी काय करतो या जनतेला माहिती झालं पाहिजे। अशा पद्धतीने आपण आपल्या भूमिकेची ही राष्ट्रीय अध्यक्ष आपले रामदास आठवले साहेब, त्याचप्रमाणे आमचे लोंढे साहेब असतील, ते उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष, इतर जे आमचे पदाधिकारी यांना सोबत त्यांच्या विचारविनिमय करून की आपण उमेदवारी कशी चांगल्या पद्धतीने होईल पक्षाचं ना आपलं। जय भीम। मी कपिल तेलुरे, आरपीआय नाशिक ग्रामीण जिल्हा सरचिटणीस, तसेच सहकारी आरपीआय तालुका राजाभाऊ पवार, सहकारी उमेदवार श्रावणभाऊ पवार, आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नांदगाव शहर या कार्यालयामध्ये आम्ही काम करत असताना ह्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नामदार भारतीताई पवार यांना आम्ही निवडून दिलेलं आहे। खऱ्या अर्थाने दलित बौद्ध हे तिसऱ्या क्रमांकाचं मतदार आहे। या तिसऱ्या मतदाराच्या क्रमांकाच्या जोरावर भारतीताई यांना आम्ही संसदेत पाठवलेलं आहे। तरी भारतीताईंना हे कुठेतरी भुरळ पडलेलं आहे की त्यांनी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा कुठं उल्लेख होत नाही, फोटो टाळण्यात होतो। उत्तर महाराष्ट्र प्रमुख आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांचाही फोटो टाळण्यात करण्यात येत आहे आणि मित्र पक्षालाही कुठे विश्वास घेत नाही। प्रत्येक मित्र पक्षाला डावलाडावल करत असतात आणि खऱ्या अर्थाने आम्ही रिपब्लिकनच्या सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एक निश्चय घेतला, तर खऱ्या अर्थाने आमचा जर मतदार एवढा असताना तर मग आम्ही आमचा उमेदवार श्रावणभाऊ पवार यांच्या माध्यमातून आम्ही हा उमेदवार उभा करीत आहे। या दिंडोरी मतदार लोक याच्या पक्षाच्या वतीने आम्ही खऱ्या अर्थाने जोमाने जोराने काम करू। आता कुठेही गैर केली जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने करायची कशा पद्धतीने सर्व पक्षाला जे पदाधिकारी असतील, आपल्या आघाडी असतील किंवा मित्र पक्षाचे काही लोक आहेत यांना विश्वासात घेऊन आपण उमेदवारी आपण सगळे जे पदाधिकारी असेल याच्या सोबत राहून आपण उमेदवार आणि ज्या पद्धतीने आपल्या निवडणुकीने ही सामोरे जात असताना की आपले जे समस्या लोकांच्या काय समस्या वगैरे आहे गेल्या